श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच असेल. होय, तुमच्यासाठीच. कारण हे शब्द ऐकताना तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादं दुःख असेल किंवा एखादी अशी इच्छा असेल जी खूप दिवसांपासून पूर्ण झालेली नाही. तर मित्रांनो, आजच स्वामी जणू तुमच्या कानात हळूच सांगत आहेत, बाळा, चिंता सोड, तुझी एक मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. हे ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण प्रत्येकाच्या मनात एक अशी इच्छा असतेच जी त्याने कुणालाच सांगितलेली नसते. कोणी नोकरीसाठी झगडत असतो, कोणी व्यवसायासाठी, कोणी मुलांच्या भविष्याची चिंता करत असतो, तर कोणी आपल्या तुटलेल्या नात्यांसाठी रात्रभर रडत असतो. मित्रांनो, जीवनात अशी वेळ येते जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कितीही प्रयत्न केले तरी यश काही मिळत नाही. कितीही प्रार्थना केली तरी उत्तर काही मिळत नाही. आणि मग मनात विचार येतो की स्वामी, तुम्ही माझं ऐकत आहात ना? हा पडलेला प्रश्न. मित्रांनो, याच क्षणी श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. कारण जेव्हा सर्व काही आपल्या मनाविरुद्ध घडत असतं, मनासारखं चालत असतं, तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं. परंतु जे काही सर्व विरोधात जातं तेव्हा विश्वास हा देवावर ठेवणंही शक्य नसतं. पण जेव्हा सर्व काही विरुद्ध घडत असतं तेव्हाही विश्वास टिकवणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात, मी तुला दुःख देणारा देव नाही, तर मी तुला मजबूत बनवणारा देव आहे. मी तुला रडवण्यासाठी नाही, तर तुझ्या अश्रूंना अर्थ देण्यासाठी आलेला आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात, कदाचित त्यामागेही स्वामींची काहीतरी योजना आखलेली असेल. आणि त्यामुळे आता ज्या काही तुम्ही परिस्थितीत अडकलेला आहात, तर त्यावेळेस स्वामींवर अविश्वास दाखवू नका. कारण स्वामी तुमच्यासाठी योग्य वेळ लवकरच घेऊन येणार असतील. कारण स्वामी कधीही भक्ताचं वाईट करत नाहीत. त्यांना फक्त योग्य वेळेची वाट पाहायची असते. एक छोटी गोष्ट सांगते. एका शेतकऱ्याने बी पेरलं. दिवस गेले, आठवडे गेले, पण स्वामी भक्तांनो काहीच उगवलं नाही. तो निराश झाला. त्याला वाटलं सगळं वाया गेलं. पण जमिनीखाली त्या बियाचं काम सुरू होतं. मुळं तयार होत होती आणि योग्य वेळ येताच ते बी मोठ्या झाडात बदललं. मित्रांनो, आज तुमचं जीवनही कदाचित तसंच असेल. वरून काहीच घडत नाही असं वाटत असेल, पण स्वामी तुमच्यासाठी काहीतरी सुंदर तयार करत असतील. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि भावनिक संदेश आवडत असतील तर आत्ताच जॉईन बटनावर क्लिक करा आणि आपल्या स्वामी परिवाराचा भाग बना. तुमच्या सहकार्यामुळे अशा प्रेरणादायी संदेशांचा लाभ अधिक भक्तांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो. आपल्याला वाटतं की आपल्यात काहीच क्षमता नाही. पण स्वामी म्हणतात, ज्याला मी निवडलं आहे त्याला जग देखील नाकारू शकत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि चालत राहा. कदाचित तुम्ही यशाच्या अगदी जवळ आला असाल. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण आशा सोडू नका. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो. अंधार कितीही मोठा असला तरी पहाट नक्कीच होते. अगदी तसंच तुमच्या जीवनातील आनंदाची पहाटही नक्कीच होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करू नकोस. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझे अश्रू मी स्वतः पाहिलेले आहेत. तुझं दुःख मला माहीत आहे आणि योग्य वेळ आल्यावर तुला तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त देईन. मित्रांनो, आज एक संकल्प करा. चिंता कमी करायची, नामस्मरण वाढवायचं आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. कारण विश्वास असेल तर चमत्कार नक्कीच घडतो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा. हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमची कोणती इच्छा पूर्ण व्हावी अशी मनापासून प्रार्थना आहे तेही कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि शेवटी एवढंच सांगेन, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही स्वामींना म्हणा की स्वामी, मला काही नको, फक्त तुमची साथ हवी आहे. आणि जरी तुमची साथ माझ्याबरोबर असेल तर ती कधीच सोडू नका, असं अगदी अंतर्मनातून कळवळून स्वामींना सांगा. कारण जग साथ सोडू शकतं, पण माझे स्वामी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाहीत.
स्वामी भक्तांनो, नाती बदलतात, लोक बदलू शकतात, पण स्वामींचं प्रेम कधीच बदलत नाही. आणि त्यांच्या त्या एका वचनावर आजही लाखो भक्त जगत आहेत. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.